तांडूळ आहे असं का म्हणतो आपल्याला कळेल. तुम्ही जेव्हा जरांगेजी इथे आले, पाटील इथे आले, तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या टोकाची अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, सगळ्यांनीच वापरली. एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुकसुद्धा करेन की स्वतः नेत्यांनी आंदोलकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली, ज्या जहरी भाषेत टीका केली, तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले नेते सगळे त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली, ती भाषा समर्थनीय आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला तयार आहेत. लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात. पण नक्की तुम्ही कोण आहात, तुमची भूमिका काय ते सांगा. राऊतसाहेब, उपोषणाआधी 2 महिने जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या होत्या. उपोषणासंदर्भातली माहिती 2 पूर्वकल्पना दिली होती. तुम्हाला असं वाटतं का की जो काल अध्यादेश निघाला, ज्या मागण्या मान्य झाल्या, या जर पूर्वीच मान्य झाल्या असत्या, होऊ शकल्या असत्या, उपोषण आणि 5 दिवस करण्याची गरज होती. मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते. जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत. याचं कारण काय? यालाच एक ॲड करून सांगतो की काल जरांगे पाटलांची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी व्यासपीठावर यावं, पण त्यावेळेस ते मान्य झालं नाही, कारण प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या ठिकाणी होता असं सांगण्यात आलं. नाही, नेता जरी वेगवेगळ्या ठिकाणी असला तरी महाराष्ट्राच्या राजधानीमधला हा अतिगंभीर असा प्रसंग होता. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीत सगळ्यांनी राहणं गरजेचं होतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, मुंबईच्या संदर्भातले काही प्रश्न त्यात निर्माण झाले होते, हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता, मुंबईतच थांबणं गरजेचं होतं.